नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. हे सुरेश भटांची कविता आहे. आणि मला असं वाटतं की हे जरी खरं असलं तरी मला जी काय संधी मिळाली होती त्या काळात जे मी केलं ते प्रामाणिकपणाने केलं, आणि ते प्रामाणिकपणाने केलं म्हणून महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातली एक सदस्य मानते. मी या मायबाप जनतेला मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा या सभागृहात निरोप घेतोय. जसं मगाशी मुख्यमंत्री महोदय आपल्या आधी मी जेव्हा आलो तेव्हा तुमच्या आधी मी जे बोलत होते त्यांचं थोडंसं ऐकलं की कुठे भेटू. मी मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळाने आपल्याला भेटायला येणार आहे, पण काही जणांना रणांगणात, काही जणांना कुठे, आणि काही जणांना असं वाटतं की इथे भेटलात तर अशी काही लोक आहेत. असो, मी या सभागृहात सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्यासोबत जे इतरही सदस्य निवृत्त होत आहेत त्यांना सुद्धा मी भावी त्यांच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, सुयश चिंततो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद सगळ्यांना.